नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्राच्या 29 महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 67 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू आहे आणि 29 महापालिकेच्या भरलेल्या उमेदवारात जवळजवळ सर्वच उमेदवार यांनी आपली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फॉर्म मागे घेण्याचा काल दिवस होता आणि त्यानुसार बऱ्याच उमेदवारांनी आपापले फॉर्म मागे घेतले आणि त्यामुळं जवळजवळ 67 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आणि 1952 पासून आतापर्यंत झालेल्या निवडणुकामध्ये हा पहिलाच असा प्रकार आहे की ज्यामध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत एवढे उमेदवार. आणि या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारामध्ये जवळ भारतीय जनता पार्टीचे 43 आहेत, शिवसेना जी शिंदेची आहे तिला 19 आहेत, राष्ट्रवादी अजित पवारांची 2 आहेत, इस्लामिक पार्टी 1 आहे आणि एक अपक्ष आहे. आणि बिनविरोध निवडून आल्यामुळं महाराष्ट्रातील वृत्तपत्रामध्ये प्रिंट मीडियामध्ये बवाल निर्माण झालेला आहे. शिवसेना उद्धव गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सरकारवर टीका करताना, भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर टीका करताना स्पष्ट सांगितलेले आहे की भारतीय जनता पार्टी यांनी पैशाचा अमाप वापर या ठिकाणी केला, दहशतीचा वापर केला आणि त्यामुळं त्यांनी आपले 43 उमेदवार बिनविरोध निवडून आणलेले आहेत. सर्वात जास्त 14 नगरसेवक कल्याण डोंबिवली महापालिकेतून भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण यांनी पुढाकार घेतल्याचं महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळं चव्हाणांवर टीका देखील होत आहे. आता बघूया, निवडणुकीचा काळ 15 तारखेला निवडणूक आहे आणि कशा प्रकारे निवडणूक ही रंगती आहे. पण निवडणुकीच्या दरम्यान पैशाचा वापर आणि दमदाटी, काय ठिकाणी झालेला खून यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये पडलेलं आहे. सर्वात म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबई जी राजधानी आहे, मुंबई महापालिकेमध्ये एकल प्रभाग असल्यामुळे 227 मध्ये कुठलाच उमेदवार हा बिनविरोध निवडून आलेला नाही. त्यामुळे ही निवडणूक मुंबई महापालिकेची अत्यंत रंगतदार होणार आहे आणि या ठिकाणी 3 ध्रुवामध्ये ही निवडणूक रंगणार आहे. त्यामध्ये शिवसेना उद्धव गट आणि मनसे 1 गट आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट ही 2 गट आणि काँग्रेस आणि वंचित अशा प्रकारे ही लढत होणार आहे. आणि निवडणूक ही पारदर्शकपणाने व्हावी या दृष्टीनं निवडणूक आयोग जे दिनेश वाघमारे आहे, महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे जातीने लक्ष देत आहेत. आता घोडा मैदान जवळ आहे, प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कशा प्रकारे आता निवडणुकीमध्ये भाग घेतात, कशा प्रकारे आपले उमेदवार निवडून आणतात. पण लोकशाही निकोपवाढीसाठी निवडणूक होणं गरजेचं आहे आणि ती निवडणूक स्थानिक पातळीची होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आता आपला कसब दाखवता येईल आणि लोकातून निवडून गेलेले जनप्रतिनिधी ज्यावेळेस सत्तेवर येतील त्यावेळेला जे प्रशासन आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव होऊन चांगल्या कार्यक्षम सरकार देण्यास त्यांना भाग पाडणार आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.